एका महिलेचे अनेक परपुरुषांसोबत शारीरिक संबंध होते. कित्येक आले कित्येक गेले, मात्र तिचा जो पहिला प्रियकर होता तो तिच्या अजूनही लक्षात राहिला होता. आता त्या महिलेचा जो पहिला प्रियकर असतो हा बोलतो की चल मला तुला भेटायचं आहे, आणि त्यानंतर पहिला प्रियकर तिला रात्रीच्या वेळी एका ठिकाणी घेऊन जातो आणि त्यानंतर त्या ठिकाणी असे काहीतरी घडते ज्यामुळे त्या महिलेचे नाव आज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. अखेर ही महिला काय करत होती आणि काय आहे संपूर्ण प्रकरण, पूर्ण घटना सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची आपली सत्य घटना समोर आली आहे बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यामधून. मुजफ्फरपूर जिल्ह्यामध्ये कांटी नावाचं एक पोलीस स्टेशन आहे आणि याच कांटी पोलीस स्टेशन अंतर्गत राहणारी एक मुलगी जिचं नाव मंजू असते. मंजू कुमारी इतर मुलींप्रमाणेच आपल्या कुटुंबामध्ये आई वडिलांसोबत, भाऊ बहिणीसोबत अगदी आनंदाने राहत होती. मंजू कुमारी ही घरातील सर्वात लहान मुलगी होती, त्यामुळे आई वडिलांचं तर हिच्यावरती जास्त प्रेम होतच, मात्र हिच्या मोठ्या भाऊ बहिणींचं देखील हिच्यावरती खूप प्रेम होतं. मंजू कुमारीचे अतिशय जास्त लाड होते. लाडापेडात वाढलेली ही मुलगी होती. मंजू कुमारी आपलं शिक्षण घेण्यासाठी लगभग 2 किलोमीटर अंतरावरती दुसऱ्या शाळेमध्ये जात असायची. आता या मंजू कुमारीच्या गावातीलच एक मुलगा असतो ज्याचं नाव असतं विकास कुमार. हा देखील त्याच शाळेमध्ये शिक्षण घेत होता. मंजू कुमारी आणि विकास कुमारची चांगली ओळख होती. एकाच गावातून एकाच ठिकाणी जात होते, तर दोघांमध्ये खूप चांगलं बोलणं चालणं होतं. आता लहानपणापासूनची ओळख, सर्व काही, मग या गोष्टी मैत्रीमध्ये रूपांतर झाल्या आणि पुढे चालून हा विकास कुमार मंजूला बोलला की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, आणि तेथून पुढे मंजू कुमारी आणि विकास दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू झाले. त्यानंतर फिजिकल रिलेशन बनू लागले. बाकीच्या सर्वच गोष्टी मंजू कुमारी आणि त्या विकास कुमारमध्ये होऊ लागल्या. मंजू कुमारी आणि विकास दोघांनी शपथ घेऊन टाकली की आपण दोघांनी लग्न करायचं आणि दोघांनी आयुष्यभर सोबत राहायचं. मात्र यांचं प्रेम हे जास्त काळ टिकू शकलं नाही, कारण पुढे चालून या मंजू कुमारीच्या घरच्यांच्या, कुटुंबियांच्या लक्षात आलं की आपली मुलगी ही वाईट वळणाला लागली आहे, आणि त्यामुळे मंजू कुमारीच्या कुटुंबियांनी तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी करायचं ठरवलं. आता मंजू कुमारी विकासला बोलते की विकास, माझं लग्न दुसऱ्या ठिकाणी घरचे करत आहे. विकास नाराज होतो, मात्र ही मंजू विकासला नाराज होऊ देत नाही. मंजू बोलते की काही काळजी करू नको, जरी माझं लग्न दुसऱ्या ठिकाणी होत असेल, जरी मला पती येत असेल, तरी मी तुला विसरणार नाही आणि तुझ्यासोबत अशाच प्रकारे संबंधात राहील, तुझ्यावरती प्रेम करत राहील आणि अशाच प्रकारे आपण भेटत देखील राहू. आता विकास कुमार त्या ठिकाणी काही करू शकत नव्हता. विकास कुमार बोलतो ठीक आहे, तू लग्न करून घे, आणि अशा प्रकारे या मंजू कुमारीचं लग्न होऊन जातं. आणि 2014 नंतर या विकास कुमारचं देखील दुसऱ्या ठिकाणी लग्न होऊन जातं. आता मंजू आपलं सर्व माहेर सोडून, आपल्या पहिल्या प्रियकराला विकासला सोडून आपल्या पतीसोबत राहू लागली होती. त्याच्यासोबत अगदी आनंदाने संसार करू लागली होती. पुढे चालून मंजूला आपल्या पतीपासून 3 मुलं देखील झाले, आणि त्यानंतर लग्नाला जसे वर्ष होत गेले तसं या मंजूला आपल्या पतीचा कंटाळा येऊ लागला, राग येऊ लागला. मंजू विचार करते की माहेरी माझे खूप लाड होते, आई वडील माझ्यावरती प्रेम करत होते, माझे भाऊ बहिणी माझे लाड करत होते, मात्र जो पती आहे हा काही कामाचा नाही. कारण मंजू कुमारीचा जो पती होता हा मेहनत मजुरी करणारा व्यक्ती होता, आणि मंजू कुमारीला ज्या गोष्टी पाहिजे असायच्या, ज्या काही गरजा पाहिजे असायच्या, त्या गरजा मंजू कुमारीचा पती पूर्ण करू शकत नव्हता, असं या मंजू कुमारीला वाटत होतं. आता लग्नाला जसे वर्ष वाढत गेले तसे मंजू कुमारी आणि तिच्या पतीमध्ये वादविवाद होत गेले. मंजू कुमारी आपल्या पतीला बोलायची की तुम्ही माझ्या सर्वच इच्छा गरजा पूर्ण करू शकत नाही. आता मंजू कुमारीचा पती देखील मंजूला बोलायचा की मी तुझ्या सर्वच इच्छा गरजा कशा पूर्ण करू शकतो, तू जर बोलली की मला इकडे फिरायला जायचे, तिकडे फिरायला जायचे, मी एवढा खर्च कसा उचलू शकतो, ऑलरेडी मी मेहनत मजुरी करणारा व्यक्ती, 300-400 रुपये रोज कमावणारा व्यक्ती, इतका खर्च तर करू शकणार नाही, तुला देखील ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे. आपल्याला 3 मुलं आहे, या मुलांचं शाळा शिक्षण आहे, बाकीच्या गोष्टी आहे, तर तू काही गोष्टी समजल्या पाहिजे. मात्र मंजू कुमारी समजण्यासाठी तयार नव्हती. पतीला नेहमी टेन्शन देत असायची, ताणे मारत असायची, आणि अखेर मंजू कुमारीचा जो पती होता आपल्या पत्नीच्या या सततच्या वादाला, त्रासाला कंटाळतो आणि आपल्या पत्नीला बोलतो की तुझं आणि माझं जमू शकत नाही, कारण जेव्हापासून आपल्या दोघांचं लग्न झालं तेव्हापासून
तू माझ्यासोबत फक्त वादच घालते, या व्यतिरिक्त तू प्रेमाने कधीही बोलत नाही. मंजूला देखील आपल्या पतीचा राग येतो आणि मंजू आपल्या 3ही मुलांना घेते, आपल्या माहेर येते आणि माहेरीच राहू लागते. 2020 मध्ये मंजूने आपल्या पतीला घटस्फोट न देता आपल्या मुलांसहित माहेरी आली होती आणि इकडे राहू लागली होती. आपल्या आई वडिलांसोबत राहून मंजूला बस 1 ते 1.5 महिना झाला होता आणि या 1.5 महिन्यानंतर मंजू ही एका व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आली होती. त्या व्यक्तीचं नाव होतं रवी. नेहमी आपल्या बाईकवरती इकडे तिकडे जात असायचा. तर मंजू देखील मार्केटला जाण्याच्या बहाण्याने, कधी शहरामध्ये जाण्याच्या बहाण्याने या रवीच्या बाईकवरती मागे बसत असायची आणि या रवीसोबत जात असायची. पुढे चालून रवी आणि मंजूमध्ये चांगली ओळख बनली, चांगली मैत्री झाली आणि पुढे चालून फिजिकल रिलेशन देखील होऊ लागले. आणि पुढे चालून या रवीला मंजूमध्ये रस निर्माण झाला. आता हा रवी मंजूला विचारतो की अगोदरचा पती तुझा काय करत होता, तू त्याला का सोडलं होतं? तर मंजू सांगते तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकत नव्हता. रवी बोलतो की मला तू खूप आवडते, तू दिसायला सुंदर आहे, तुझा पती मूर्ख होता, त्याने तुला सोडलं, मात्र मी तुला सोडू शकत नाही, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. आता लग्नाची बात ऐकल्यानंतर ही मंजू रवीला बोलते की हे तर सोन्याहून पिवळं आहे, मात्र एक लक्षात ठेवा, मला 3 मुलं आहे. रवी बोलतो की मी तुझ्यासाठी त्या 3 मुलांना देखील माझं मानण्यासाठी तयार आहे. आणि त्यानंतर ही मंजू या रवीसोबत दुसरं लग्न करून घेते, 3 मुलांना देखील रवीच्या घरी आणते आणि रवीसोबत अगदी आनंदाने प्रेमाने राहू लागते. आता मित्रांनो, मंजूने पहिल्या पतीला सोडलं होतं, दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं होतं, दुसऱ्याला नवरा बनवलं होतं आणि त्या रवीसोबत त्याची पत्नी बनून राहू लागली होती. मात्र रवीसोबत लग्न करून बस 2-3 वर्ष झाले होते. तर या 3 वर्षानंतर या मंजूला वाटू लागतं की हा रवी देखील काही कामाचा नाही, हा प्रत्येक इच्छा आपली पूर्ण करण्यासाठी अक्षम आहे, हा देखील अगदी आपल्या पहिल्या पतीप्रमाणेच निघाला. आणि तेथून पुढे या मंजूमध्ये आणि रवीमध्ये देखील वाद वाढत गेले आणि असं करता करता रवी आणि मंजूच्या लग्नाला लगभग 5 वर्ष झाले. 2025 नोव्हेंबर डिसेंबरचा महिना असतो. ही मंजू रवीला बोलते की तुम्ही माझ्या सर्व इच्छा पूर्ण करत नाही. सुरुवातीला तुम्ही भरपूर नाटक केलं, मला इकडे तिकडे घेऊन फिरण्यासाठी गेले, वाटेल तसं माझ्यासोबत राहिले, मला प्रेम केलं, मला प्रत्येक गोष्टीची पूर्तता केली, मात्र आता तुमच्यामध्ये ते प्रेम दिसत नाही, त्यामुळे मला तुमच्यासोबत राहायचंच नाहीये. रवी बोलतो ठीक आहे, तू पहिल्यासोबत राहिली नाही, माझ्यासोबत तरी काय राहशील? आणि त्यानंतर हा रवी देखील मंजूला बोलतो ठीक आहे, तुला जेथे जायचं असेल तेथे जाऊ शकते. मंजू परत एकदा आपल्या दुसऱ्या पतीला रवीला देखील सोडून देते, आपल्या 3 मुलांना घेते आणि आपल्या माहेर येते. आता जे माहेरचे लोक होते मित्रांनो, हे तरी त्या मुलीला केव्हापर्यंत सांभाळणार होते? तिने पहिला पती सोडला, 3 मुलांचा बोजा घेऊन माहेरी आली, नंतर दुसऱ्या मुलासोबत लग्न केलं, त्याला पती बनवलं आणि पुन्हा त्याला देखील सोडून पुन्हा माहेरी 3 मुलांना घेऊन आली. आता तिचे मुलं देखील मोठे होत होते. माहेरचे लोक केव्हापर्यंत सांभाळणार होते? मंजूचा मोठा मुलगा 10 वर्षांचा, 2 नंबरचा 8 वर्षांचा आणि सर्वात लहान 6 वर्षांचा मुलगा होता. आता पुढे चालून मंजूच्या घरचे देखील मंजूला बोलू लागतात की मंजू, यामध्ये तुझाच दोष आहे असं आम्हाला वाटत आहे, कारण एका पतीची चूक असू शकते, दुसऱ्या पतीची तरी चूक नसेल, काही गोष्टी तुझ्या देखील चुकत असतील, तुझं काम बघून घे, तुझा खर्च तुला स्वतःला भागवावं लागेल, तुला काहीतरी काम बघावं लागेल. आता ही गोष्ट जेव्हा या मंजूचे आई वडील बोलतात, मंजूला देखील वाईट वाटतं. मंजूचे आई वडील बोलतात की ठीक आहे, तुझ्या 2 मोठ्या मुलांची जबाबदारी आम्ही घेतो, मात्र तुझ्या लहान मुलाला घे आणि तू आमच्या घरातून चालती हो, दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी रूम घे, कारण तू आमच्या घरी राहिल्यानंतर लोक देखील आम्हाला नावे ठेवत आहे. आता मंजू विचार करते की ही देखील खरी गोष्ट आहे आणि त्यानंतर ती आपल्या 2 मोठ्या मुलांना आपल्या आई वडिलांकडे सुपूर्त करते आणि आपल्या लहान मुलाला 6 वर्षांच्या मुलाला घेऊन शहरामध्येच एका ठिकाणी रूम घेते आणि त्या भाड्याच्या रूममध्ये ही मंजू राहू लागते. आता मंजूने 2 पतींना सोडले होते, मंजूचा खर्च कसा भागणार म्हणून ही मंजू आता इकडे तिकडे फिरू लागली होती, मात्र तिला तिच्या लेवलचं कोणतंही काम मिळत नव्हतं. असंच एक दिवस फिरता फिरता या मंजूची नजर एका मुलावरती पडते, मुलावरती म्हटल्यापेक्षा व्यक्तीवरती पडते आणि मंजू जेव्हा त्याला निरखून बघते, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर तो तिचाच सर्वात अगोदरचा जुना प्रियकर विकास कुमार होता.
आता विकास कुमारला जेव्हा मंजू बघते तिला आपलं सर्व जुनं प्रेम आठवू लागतं, जुने दिवस आठवू लागतात की कसं या मुलासोबत ती शाळेत जात असायची, याच मुलाने तिला प्रेम कसं करायचं शिकवलं होतं, याच्यावरती तिने खूप प्रेम केलं होतं, चोरून लपून याला ती भेटत होती आणि या गोष्टी आठवल्यानंतर ही विकासला आवाज देते. विकास देखील जेव्हा बघतो की अरे ही तर आपली जुनी प्रेयसी मंजू आहे. विकास जेव्हा मंजूला बघतो विकासला वाटतं की आपलं जुनं प्रेम आपल्याला आता पुन्हा मिळत आहे आणि त्यानंतर विकास या मंजूला विचारू लागतो की मंजू तू सध्या काय करते, कोठे गेली होती, तू मला वचन दिलं होतं की पती भेटल्यानंतर मला विसरणार नाही, मात्र तू तर मला पूर्णपणे विसरून गेली. मंजू आता विकास कुमारला आपली दुःख दर्द भरी कहाणी सांगू लागते. त्याला बोलते की काय करू विकास, माझ्या जीवनामध्ये खूप उतार चढाव मी पाहिले आहे. विकास बोलतो की का, नक्की काय झाले. तेव्हा ही मंजू सांगू लागते की माझा पहिला पती नालायक निघाला, त्यानंतर मी दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं, तो देखील नालायक निघाला. 4-5 वर्षानंतर त्याने देखील मला सोडलं आणि आता मी एकटीच माझ्या 6 वर्षांच्या मुलासोबत भाड्याच्या रूममध्ये राहत आहे. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर जो विकास कुमार असतो हा बोलतो की मंजू माझं देखील लग्न झालंय, मला देखील मुलं आहे, मात्र मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो कारण तू माझी प्रेयसी आहे आणि मी तुला अजूनपर्यंत देखील विसरलो नाहीये. आता तुझा पहिला पती तुझ्या सोबत नाहीये, दुसरा सोबत नाहीये, तू भाड्याच्या रूममध्ये राहत आहे, तर मी तुझी संपूर्ण काळजी घेईन, बस मला तुझ्या रिलेशनमध्ये येऊ दे. जी मंजू असते हिला देखील तीच गोष्ट पाहिजे असते. मंजू विकास कुमारला बोलते की विकास मी देखील तुझ्यावरती प्रेम करते आणि तू माझ्या रूमवरती येऊ शकतो. आणि तेथून पुढे मित्रांनो जो विकास कुमार होता आपल्या घरी आपल्या पत्नीला काहीतरी खोटं नाटं सांगायचा, त्याचे देखील मुलं होते आणि घरातून बाहेर पडायचा, सरळ या मंजू कुमारीच्या भाड्याच्या रूममध्ये जात असायचा. मंजू कुमारीचा जो लहान मुलगा होता बस 6 वर्षांचा होता, हा झोपल्यानंतर विकास कुमार आणि मंजू कुमारीमध्ये सर्व गोष्टी होत असायच्या, फिजिकल रिलेशन बनत असायचे. मात्र या विकास कुमारला मंजू कुमारी लगभग 10 वर्षानंतर भेटली होती. 10 वर्षांपूर्वीचं त्याचं हे जुनं प्रेम होतं. आता विकास कुमारला या मंजूवरती इतकं प्रेम होऊन जातं की विकास कुमार मंजू कुमारीला बोलतो की मंजू कुमारी येथून मागे तुझ्या जीवनामध्ये जे काही झालं, तू जितक्या पुरुषांसोबत संबंधात राहिली ते सर्व आता विसरून जा. आता मी तुझ्यावरती प्रेम करतो आणि मी तुझी चांगल्या प्रकारे काळजी घेईन. तू अगदी माझ्या पत्नीप्रमाणे या रूममध्ये राहायचं, बस हे नातं कोणाला माहीत झालं नाही पाहिजे कारण माझी दुसरी पत्नी आहे, मुलं आहे. आता तू देखील माझी पत्नी बनूनच या रूममध्ये राहायचं आणि मी तुला सर्व गोष्टींची पूर्तता करेन. तुला किराण्यासाठी जे काही पैसे पाहिजे, किराणा पाहिजे, सर्व गोष्टी मी पुरवत जाईन, बस तू माझी बनून या रूममध्ये राहत जा. आता मंजू कुमारीला आणखी यापेक्षा काय चांगलं भेटणार होतं. मंजू कुमारी बोलते ठीक आहे विकास, तूच माझा पती आहे. आणि एवढं सांगितल्यानंतर विकास देखील या मंजू कुमारीच्या भाड्याच्या रूममध्ये जेव्हा त्याला संधी मिळत असायची, जात असायचं, सर्व गोष्टी होत असायच्या मंजू कुमारीची, तो चांगल्या प्रकारे काळजी घेत होता. मंजू कुमारी कधी आजारी पडली तर तो तिला हॉस्पिटल करत होता, तिला कसली गरज पडली तर विकास कुमार पुरवत होता. अगदी आपली पत्नीप्रमाणे तो तिची काळजी घेत होता आणि मंजू कुमारीला तो पूर्णपणे आपलीच मानत होता. मित्रांनो, इथपर्यंत मंजू कुमारी आणि विकास कुमारमध्ये सर्व काही ठीकठाक होतं. 23 जुलै 2026चा दिवस असतो, संध्याकाळची वेळ झालेली असते. विकास कुमार आपल्या प्रेयसीला मंजू कुमारीला बोलतो की आज माझी जरा वेगळी इच्छा आहे. माझी इच्छा तुला सुनसान जागी घेऊन जाण्याची आहे. त्या ठिकाणी जंगल एरियामध्ये तुझ्यासोबत फिजिकल रिलेशन मला बनवायचे आहे. जी मंजू कुमारी होती हिचा सर्व खर्च विकास कुमारने उचलला होता. त्याला पती मानत होती, त्याच्यावरती विश्वास होता. मंजू कुमारी बोलते की तू माझा पतीसारखा आहे, माझा पतीच आहे, तुला वाटेल ते करू शकतो, वाटेल तेथे मी तुझ्यासोबत येऊ शकते. आणि त्यानंतर हा विकास कुमार मंजू कुमारी आणि त्याचा तो 6 वर्षांचा मुलगा जो असतो तो देखील मंजू कुमारी सोबतच तिकडे जंगलवनामध्ये येतो, कारण तो एकटा कुठे राहणार. आणि अशा प्रकारे विकास कुमार मंजू कुमारीला त्या जंगलवनामध्ये घेऊन जातो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर विकास कुमार बोलतो की या मुलाला जरा साईडला थांबण्यासाठी सांग. मंजू कुमारी त्या मुलाला जरा साईडला
थांबवते, त्याला बोलते की तू येथेच बसून राहा. 6 वर्षांचा मुलगा, तसंही त्याला थोड्याफार गोष्टी कळत असतील, जास्त काही कळत नसेल. तो तेथे बसून राहतो. विकास कुमार मंजू कुमारीला जरा झाडांच्या आतमध्ये घेऊन जातो. त्या ठिकाणी दोघांमध्ये फिजिकल रिलेशन बनते आणि सर्व गोष्टी झाल्यानंतर मंजू कुमारी, विकास सर्वजण घरी येतात. विकास कुमार आपल्या घरी येतो, मात्र मंजू कुमारी तिच्या भाड्याच्या रूममध्ये पोहोचलीच नव्हती. 27 जुलै 2026चा दिवस असतो. मुजफ्फरपूरचा कांटी पोलीस स्टेशन आहे, त्याच अंतर्गतची ही घटना आहे. तर त्या जंगलवनामध्ये काही गुरे चारणारी लोक गुरे घेऊन गेली होती, तर त्यांना प्रचंड त्या ठिकाणी दुर्गंधी येत होती. आता लोक विचार करतात की या ठिकाणी असा कसला वास येत आहे, काही जनावर वगैरे मेलेलं आहे की काय. या दृष्टिकोनातून तेथे ते गुराखी बघण्यासाठी जातात. तर ते बघतात एका महिलेची बॉडी, त्या ठिकाणी कुत्रे वगैरे होते, खूप पशु होते आणि त्या बॉडीची अवस्था विचित्र झाली होती. बॉडी महिलेची होती. कांटी पोलीस स्टेशनमध्ये सूचना देण्यात येते आणि त्यानंतर संपूर्ण पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते. आता त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात येतो. त्या ठिकाणी पोलिसांना अनेक संशयित गोष्टी दिसून येतात. टी शर्ट दिसून येतो, या महिलेचे काही कपडे दिसून येतात आणि त्यानंतर जेव्हा मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात येतं तेव्हा पोलिसांना कळून चुकतं की या महिलेचा कोणत्या तरी व्यक्तीने खून केला असेल. आता पोलीस जेव्हा तेथील आजूबाजूच्या लोकांना विचारतात की ही महिला नक्की कोण आहे, तर ही महिला चर्चेतच इतकी होती की हिला सर्वजण ओळखत होते. आता गावातील लोक पोलिसांना सांगतात ही तर मंजू देवी आहे, हिने 2 लग्न केले होते आणि तिसऱ्या व्यक्तीसोबत ही फिजिकल रिलेशनमध्ये देखील राहत होती. पोलिसांसमोर हिची सर्व कुंडली येते आणि त्यानंतर पोलीस या महिलेचा सर्व कॉल डिटेल्स वगैरे काढू लागतात, CDR काढू लागतात आणि त्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास येतं की ही मंजू कुमारी विकास कुमारच्या व्यक्तीच्या संपर्कात होती आणि माहिती मिळते की या विकास कुमार सोबतच तिचे लगभग 15 वर्षापासून संबंध होते. मध्ये तुटले होते, पुन्हा सुरू झाले होते. विकास कुमार नियमितपणे हिच्या भाड्याच्या रूममध्ये जात असायचा आणि जेव्हा पोलीस या विकास कुमारचं लोकेशन ट्रेस करतात तर विकास कुमार त्याच्या घरी देखील नसतो, तो फरार चाललेला असतो. मात्र पळून पळून केव्हापर्यंत पळणार होता. 31 जुलै 2026 रोजी विकास कुमारला लोकेशन ट्रेस करून पकडण्यात येते, पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येते आणि पोलीस स्टेशनमध्ये या विकास कुमारची कसून चौकशी होते. तेव्हा हा विकास कुमार सुरुवातीला तर नकार देतच होता, मात्र जेव्हा त्याची पिटाई करण्यात येते तेव्हा विकास कुमार तुटतो आणि पोलिसांना बोलतो की मला मारू नका साहेब, मी संपूर्ण कहाणी सांगण्यासाठी तयार आहे. आता मित्रांनो, मी सुरुवातीपासून आपल्याला सांगितलं की जी महिला होती मंजू देवी, पहिल्या पतीसोबत राहिली नाही, नंतर दुसऱ्या सोबत राहिली नाही, तिसऱ्या विकास कुमारच्या संपर्कात होती. मात्र इथपर्यंत देखील या मंजूची कहाणी संपत नाही. विकास कुमारला तिने आश्वासन दिलं होतं की मी तुलाच पती मानला आहे आणि आता कायमस्वरूपी तुझ्या सोबत लॉयल राहीन, तुला अजिबात मी फसवणार नाही, तूच माझा पती आहे, तू म्हणशील तेव्हा मी तयार राहीन, तुझ्याशिवाय मी दुसरं कोणतंही पाऊल उचलणार नाही. आणि या मंजू देवीच्या याच आश्वासनामुळे हा विकास कुमार या मंजूवरती खूप पैसा खर्च करत होता. तिला जे काही लागलं, शॅम्पू, साबण, कंगवा, सूट बूट, कपडे लत्ते, सर्व गोष्टी, तिचा जो मुलगा होता 6 वर्षांचा त्याचा देखील सर्व खर्च हा विकास कुमार करत होता आणि त्याबद्दल त्याला वाटत होतं की मंजू माझ्यासोबत प्रामाणिक राहील. मात्र मित्रांनो, जो विकास कुमार होता हा अधूनमधून या मंजू कुमारीच्या भाड्याच्या रूममध्ये वेळ घालवण्यासाठी येत असायचा. असंच एक दिवस संध्याकाळच्या वेळी हा विकास कुमार या मंजू कुमारीला न सांगताच मंजू कुमारीच्या घरी येऊन पोहोचतो. घराचा दरवाजा आतून बंद असतो आणि मंजू कुमारी कोणासोबत कॉलवरती बोलत असते. विकास कुमारला थोडासा संशय जाणवतो आणि त्यानंतर हा विकास कुमार चांगल्या प्रकारे त्या घराच्या खिडकीमधून डोकावून कान लावून ऐकत राहतो. तर तिकडे त्याची ती प्रेयसी मंजू कुमारी ही 2 ते 3 पुरुषांसोबत एकाच वेळी कॉलवरती बोलत होती. कॉन्फरन्स कॉल सुरू होता, स्पीकर ऑन होते आणि विकास कुमारला स्पष्टपणे ऐकू येत होते समोरचे व्यक्ती काय बोलायचे आणि त्याची ही प्रेयसी मंजू कुमारी काय बोलत होती. मंजू कुमारी बोलत होती की आज रात्री तुम्ही येऊ नका, तर तुम्ही उद्याच्या रात्री या, कारण आज रात्री माझा तो भाड्याचा टट्टू येणार आहे, जो माझा सर्व खर्च उचलतो. आजची रात्र त्याला वेळ घालवू द्या, तो जाईन, तो उद्या येणार नाही. उद्या तुम्ही तिघेही जण या आणि आपण
चौघेजण या ठिकाणी बसून ड्रिंक वगैरे करू आणि रात्रभर एन्जॉय करू. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर मात्र विकास कुमारचा पारा चढतो. विकास कुमारची पायाखालची जमीनच सरकते. विकास कुमारने हिच्यावरती प्रेम केलं होतं, हिला आपली पत्नी मानलं होतं, मात्र ही त्याची प्रेयसी एक नाही, दोन नाही, तीन जणांसोबत कॉलवरती बोलत होती आणि रूमवरती बोलावत होती. म्हणजे विकास कुमारला कळून चुकतं की ही किती निर्लज्ज नालायक स्त्री आहे आणि हे सर्व या विकास कुमारला सहन होत नाही. आणि त्याचमुळे 23 जुलै 2026 रोजी विकास कुमार मंजूला बोलतो की आज मला तुझ्यासोबत जंगलामध्ये फिजिकल व्हायचं आहे आणि तिला घेऊन जातो. त्या ठिकाणी तो फिजिकल होतो आणि एवढं झाल्यानंतर तो प्लॅनिंगनुसार तेथे गेलेला असतो. विकास कुमार मंजू कुमारीला बोलतो की तू मला का फसवत आहे आणि तू इतकी नालायक का आहे. 2 पतींना सोडून तू किती लोकांच्या अनगिनत लोकांच्या संपर्कात आहे. तू 2-2, 3-3 जणांना सोबतच रूममध्ये बोलावून घेते. तुझ्यासारखी नीच नालायक स्त्री मी बघितली नाही. माझ्याकडून खर्च वसूल करते आणि दुसऱ्या पुरुषांना तू घरात घालून सुख देत राहते. आता जी मंजू कुमारी असते ही देखील विकास कुमार सोबत वाद घालू लागते. विकास कुमारला भयंकर राग येतो कारण त्याने हिच्यावरती भरपूर खर्च केला होता आणि त्या रागाच्या भरात विकास कुमार या मंजू कुमारीचा गळा आवळून त्या ठिकाणी तिची हत्या करतो. आणि इतका सर्व वादविवाद होत असताना मंजू कुमारीचा 6 वर्षांचा मुलगा देखील त्या ठिकाणी येऊन पोहोचला होता आणि तो देखील बघत होता. त्याने बघितलं होतं की त्या काकांनी त्याच्या आईचं मुंडकं गळा दाबून हत्या केली. आता विकास कुमार विचार करतो की या मुलाने जर कोणाला सांगितलं तर माझा भांडा फुटेल, मला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल, तर मी पुरावा मिटवून टाकतो. आणि त्यानंतर विकास कुमार ही देखील मोठी चूक करतो की त्या मुलाचा देखील गळा आवळून हत्या करतो. या मंजू कुमारीची बॉडी त्या ठिकाणी खड्डा खणून दफन करतो आणि 50-100 मीटर अंतरावरती त्या मुलाचं देखील मृतदेह दफन करून टाकतो आणि तेथून फरार होऊन जातो. मात्र पोलिसांनी अखेर या विकास कुमारला अटक केली, गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मित्रांनो, या ठिकाणी विकास कुमारचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं कारण त्याची देखील घरी पत्नी आहे, आईवडील आहे, मुलं आहे. त्या मुलांचं भविष्य पूर्णपणे अंधकारमय झालं आहे आणि या मंजू कुमारीने तर हद्दच पार केली होती. 3-3 मोठमोठे मुलं असताना देखील 3-3 पती आणि 3-3, 4-4 जणांसोबत हिचे अनैतिक संबंध होते, अनगिनत लोकांसोबत संबंध होते आणि ही महिला अतिशय वाईट मार्गाला लागली होती. आणि त्यामुळे तिच्या त्या लहान बाळाचा 6 वर्षांच्या मुलाची देखील हत्या झाली आणि तिच्यामुळे तिचे जे 2 मोठे मुलं आहे यांचं देखील भविष्य पूर्णपणे अंधकारमय झालेलं आहे. या संपूर्ण घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन दुखावणे नाही, भावना दुखावणे नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग थरारक क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत नमस्कार.